विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल तुका म्हणे माझा विठ्ठल विठ्ठल. स्वयंपाक करायचं होतं म्हटलं ताईला म्हटलं भाजी आणली होती तुम्ही घ्या आपण साफ करू. ह्या माझी नंदनबाई येतात आणि ह्या माझ्या नंदाच्या जाऊबाई आहेत त्या ब्ल्यू कलरची साडी त्या सुलबाग आहेत. म्हटलं स्वयंपाक करायचं होतं तिकडे जेवायला पण पोट नसते भरली कसं भाजी भात असं तिथं गोड काही एक पदार्थ शिरा वगैरे गुलाबजांबू. म्हटलं ताईला म्हटलं आपण एक अशा आमटीन भाकरी करू. ओले हरभरे होते त्याची आमटी केली आणि भाकरी केल्या मस्त. बाहेर तोपर्यंत कीर्तनाला टाईप होता. भाजी वगैरे साफ करून घेतली. म्हटलं स्वयंपाक करून घेऊ मग कीर्तनाला बसू मग नंतर. आणि काही पोरांना पण बाहेरच खेळत होते म्हणून म्हटलं खेळू दे आता यांना पोट ताई म्हणले एकदा बाहेरच आपण घेऊ इथं आवरून गप्पा वगैरे चालल्यात. खूप दिवसांनी भेटलं तर माणूस ताई मस्त आग्रह करत होता राहा चिपळ्या टाळ भुळभुळा शब्द नाते ते ब्रह्मंदरदय आठवण नाते रामकृष्ण वासुदेव गोपाळवाचे आठवा जन्म जरा तुटेवाचे आठवीत साठवा.
करिता यमकाळ ज्योत पळती नाम ऐकता रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा जन्म जरा तुटे वाचे आठवीस साठवा पांडुरंगा एवढं स्वयंपाक वगैरे सगळं 2 टाइम्स नाश्ता सकाळी पारायणाला बायका बसणाऱ्या त्यांना चहा वगैरे असतो तिथं पारायणाला पण भरपूर बायका 5-50 जण बसतात पारायणाला पण एवढं छान वाटत होतं ना म्हणजे आमच्या ताईच्या दारामध्येच हा मंडप लावलेला असतो की दारातच सप्ताह असतो एवढे रोज किती येणारे जाणारे सगळे हे मागते ते मागते आणि एवढं भारी वाटतं ना म्हणजे खरंच मला तर एवढं येऊशीच वाटत नव्हतं कारण मी तिथं राहिलेली 9 वर्ष उल्हासनगरमध्ये म्हणजे दरवर्षी मी जायचीच 5-6 वाजले की टाळाचा आवाज झाला का आवरायचा 8 दिवस सगळ्यांनी वेगवेगळ्या साड्या बिड्या मेकअप करून फुगडी खेळायची हे लय मज्जा यायची म्हणजे पहिलं ते वेगळंच होतं इकडे बदलापूरला आल्यामुळं काय एवढं सगळं मिस केलं आम्ही ह्यावेळेस एवढं काय 1 दिवस तरी गेले पहिल्या दिवशी म्हटलं जरा आणि शेवट जाईन 2 दिवस एक समाप्तीचा दिवस आणि एक दिंडीचा दिवस भेटेल मग व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला